पण भरभर पेटली आहे. कौलाचं पाणी पण टपकलं त्याच्यात. डोळे माझे. हिचं फक्त कौल घासण्यापुरतंच योगदान होतं. कौल फायर. हा, आमच्याकडे कौल फायर बनणार आहे. काय करतेस आजी तू? पेस्ट वाटते. कशासाठी? चिकन साठी. आणि कौल फ्राय साठी एक आहे. कौल फायर साठी. कौल फायर. हा, आमच्याकडे कौल फायर बनणार आहे. आम्ही इकडे लाईट गेली आहे म्हणून आम्हाला असं करायला लागतंय. ऑर्गॅनिक. इकडे कौल फ्रायसाठी छोटे छोटे पीस काढून ठेवलेत आणि बाकीचे उरलेले सुक्का चिकनसाठी करणार आहे आम्ही. आणि हा, आणि हे आमचे गावठी, हे गावठी चिकन, घरच्या कोंबडीचं गावठी चिकन आम्ही आता कापली मगाशी. आणि हे सुक्कासाठी आणि हे कौल फ्रायसाठी आणि हे रश्श्यासाठी. त्या बाबांनी आम्हाला चूल पेटवून दिलेली आहे. कौल घासते मम्मी. कौलाला स्वच्छ करते म्हणजे आम्ही खाऊ शकतो त्यावर नीट व्यवस्थित. आणि इकडे चूल पेटते आणि आतमध्ये आजी मॅरिनेट करायचा मसाला बनवते. आग पेटवली आहे मी फुक फुक मारून मारून. आणि इकडे कौल पण सेट झाला आहे ऑलरेडी. आणि इकडे साची पण सेट झाली आहे. दर्शक. आणि ही पण आजची दर्शकच आहे. हिचं फक्त कौल घासण्यापुरतंच योगदान होतं. त्या डोळे माझे. आम्ही आता हे ह्याच्यामध्ये काय टाकलंय हे म्हणा. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. आणि त्याला आता मिसळतोय. आता हे झालं पेस्ट टाकून. आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाक लागा नाही तर टाका दूध अजून. आणि मसालो बघ. मालवणी बोल. मसालो टाकायचं आता जेवढा आपण घेतलंय मीठ मसाला हळद ते मी टाकते आता. आता कसं हे सगळं आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊया. आगही झाली. थांब अजून नको एवढं. हा, माझे डोळे फुटताय. नाही फुटायचे नाही आता. हे 15-20 मिनिटं आपण मॅरिनेट करून ठेवेपर्यंत आपलं हे चूल पण पेटेल. तोपर्यंत विजली म्हणजे मग अशी पेटलेली परत विजली. एवढा वेळ टाइमपास झाला तर पाऊस चालू होता ना तर ते कौलाचं पाणी पण टपकलं त्याच्यात. पाऊस पडतो ना रोज तर मग लाकडं ओली होत म्हणून मग चूल पेटायला थोडा टाइम लागतोय. आणि तेवढ्या टायमात आपलं हे मॅरिनेट पण होईल मस्तपैकी मुरेल त्याच्यामध्ये. झाकण ठेवते आणि हे 15 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवते. कौलाला आधी व्यवस्थित बटर लावून घेतलाय खूप सारा. आता त्याच्यावरती पीस ठेवतो आणि वरून पण परत बटरची लेअर करणार. हे पण हेच भाजत आहे. हे हे आग इकडे आहे ना. इकडे आग लागता असं ते. किती बटर आहे. दोघी एकदम बोललो. यापर्यंत आग लागायचीच नाही ना. आता हे आपलं झालेलं आहे इन प्रोसेस सगळं. आता आग चूल पण भरभर पेटली आहे तर आता होत आहे हळूहळू. आणि आजची काढते. आमची टेस्टिंग करून झाली आहे. एक नंबर लागतं आहे सगळं. मस्त झालं एकदम.